दापोलीमधील नामांकित दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित गोपाळकृष्ण सोहनी प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्याभारती विभागाने नुकताच कृतीयुक्त शिक्षणाचा एक अनोखा उपक्रम आयोजित केला होता। बाल बाजार या नावाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये या विद्याभारती विभागाच्या इयत्ता 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। तर विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला शाळेतील इतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा देखील उत्तम प्रतिसाद लाभल्याचं पाहायला मिळालं। सन 2020 साली जाहीर झालेलं देशाचं नवीन शैक्षणिक धोरण यावर्षीपासून अंमलात आणण्याचा प्रयत्न शासन स्तरावर चालू आहे। तर या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कृतीयुक्त शिक्षणाला सर्वाधिक प्राधान्य देखील दिलं गेलंय। त्यानुसार बालबाजार या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या मनात व्यापार आणि व्यवहार मूल्य रुजवण्याचा प्रयत्न या शाळेतील शिक्षकांकडून केला जातोय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरास सजावटीच्या नानाविध वस्तू या बालबाजारात विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी ठेवल्या होत्या। विद्यार्थ्यांनी अतिशय कलात्मक पद्धतीने सजवलेली ही छोटी बाजारपेठ अनेकांना भुरळ घालत होती। त्यामुळे आपापल्या पाल्यांना शाळेत सोडायला आणि न्यायला आलेल्या कित्येक पालकांना देखील इथे खरेदीचा मोह टाळता आला नाही। तर प्रत्यक्ष खरेदी विक्रीचा नवा अनुभव घेतलेल्या या विद्यार्थ्यांशी आम्ही संवाद साधला। या अनुभवातून या मुलांना मिळालेला हा नवा आत्मविश्वास विद्याभारतीच्या या नाविन्यपूर्ण अशा कृतीयुक्त उपक्रमाचं यश अधोरेखित करणारा ठरतोय। नमस्कार, माझं नाव किनन सुनील कदम। आज आम्ही बाल बाजार हे एक उपक्रम राबवलेला आहे। त्यामध्ये 4थी व 3री मधले मुलं गणपतीला लागणारे साहित्य विकत होते आणि यामधून त्या सगळ्यांना गणिती व्यवहार ते सगळं कळलं आणि त्यामध्येच खूप लोकांना येत नव्हतं ते आणि त्यांना यायला लागलं आणि मला सुद्धा येत नव्हतं ते मला पण यायला लागलं। नमस्कार, माझे नाव रेवा सुयोग मोडक। मी इयत्ता 3रीत शिकत आहे। माझ्या मॅडमचं नाव सौ संध्या उमेश रेवा असं आहे। आम्ही आज विक्री बालबाजार भरला आहे आणि जे गणितामधले वेगवेगळे शब्द आहेत, जसं की नग असे शब्द आहेत, ते आज आम्हाला कृतीतून करतो आम्ही। आज आम्हाला बाजार भरायला दिलेला आहे। गणितं कशी करायची, सुट्टे कसे द्यायचे, दुसऱ्याकडनं कसं घ्यायचे, हे आज आम्हाला प्रत्यक्षित कळलेलं आहे। आणि दरवेळेला जो उपक्रम असतो आमच्या पुस्तकात दिले ते सगळे उपक्रम आम्ही कृतीसह घेतो, नुसते लिहून नाही घेत, आम्ही कृतीसह घेतो सगळे उपक्रम। नमस्कार, माझे नाव आहे आराध्य पास्ते। आम्ही 3री 4थीच्या मुलांनी आज बाल बाजार हा उपक्रम राबवला आहे। हा गणपतीसाठी आम्ही उपक्रम राबवलेला आहे, कारण की गणपतीला बरेच विक्रे घेतात, विक्र्या करतात। तर आमच्या शाळेत सुद्धा ना आम्ही असं आणलं, आम्ही असं स्टोर्समधनं काही आणलं सामान आणि मग आम्ही ते विकलं आणि विकून ना आम्हाला पैसे पण मिळाले आणि आमच्या शाळेसाठी आता थोडं देणगी वगैरे आम्हाला मिळाली। ह्या देणगीमधून आम्ही आमच्या शाळेसाठी काय काय करू शकतो, आमच्या शाळेला हवं ते काय म्हणजे काय अशा गोष्टी म्हणजे काय कशा लहान मुलांसाठी खेळणी वगैरे काही पण घेऊ शकतो, पुस्तकं, खेळणी वगैरे। माग घरगुती आहेत आणि मुलांनी बनवलेल्या आहेत। ह्या मुलांनी बनवलेल्या माळा कागदी फुलांपासून बनवल्या आहेत, कारण की जे हे आहे ह्याच्यात ह्यांनी एक ग्रीन कलरचा कागद घेतलाय असा कापड आणि त्याला कापून अशी एक माळ बनवली आहे, मध्ये एक स्ट्रॉ टाकलाय आणि एक मणी आणि ही माळ बनवली आहे। एक आम्ही आमच्या किमतीप्रमाणे ठेवल्यात। काही जोड्यांची किंमत 300 होती तर काही जोड्यांची किंमत 80 आणि हे बाकीचे जे आहे फुलं आणि पानं सुद्धा आणि वेगवेगळ्या प्रकारचे हार सुद्धा बनवले आहेत। दापोली एज्युकेशन सोसायटीचा हा विद्याभारती विभाग मागील 7 वर्षांपासून कृतीयुक्त शिक्षणाचे असे विविध उपक्रम राबवत असतो। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबन, सुसंवाद, सुरक्षा, संगोपन, स्वच्छता अशा अनेक मूल्यांची प्रत्यक्ष ओळख घडवली जाते। या उपक्रमातून पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन शिक्षणाला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास देखील पाहायला मिळतो।
बाल बाजार या उपक्रमाच्या निमित्ताने सध्या विद्याभारतीमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांशी DNA न्यूजने संवाद साधला। मी उमेश शंकर रेवाळे, दापोली एज्युकेशन सोसायटीमध्ये जो विद्याभारती विभाग सुरू केलेला आहे त्या विभागामध्ये शिक्षक म्हणून गेली 25 वर्ष आम्ही कार्यरत आहोत। विद्याभारती विभागामध्ये अनुभवातून आधारित कृतीयुक्त शिक्षण ही एक पद्धती विकसित केलेली आहे। नुकतंच आपलं नवीन शैक्षणिक धोरण जे लागू झालेलं आहे त्यामध्ये कृतीयुक्त अध्यापनावर भर दिलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक सणाला विविध उपक्रम राबवत असतो। त्याचाच एक भाग म्हणून गणेशोत्सवानिमित्त आम्ही या ठिकाणी एका बालबाजाराचं आयोजन केलं होतं। मुलांना आरास कशी करावी त्याचं एक कौशल्य समजावं, त्याचबरोबर गणितामध्ये जो आपण नफा तोटा, खरेदी विक्री हे जे शब्द आपण शिकतो किंवा ग्राहक विक्रेता या शब्दांचा परिचय खऱ्या अर्थाने आज या बालबाजारातून झालेला आहे आणि मुलांना या ठिकाणी त्याचबरोबर पैशाची देवघेव करणे, सुटे पैसे बंदे करणे, देणे, हा गणिती क्रिया असणारी बेरीज वजाबाकी ही संकल्पना स्पष्ट झाली। प्रत्येक सणाला म्हणजे विद्याभारती विभागामध्ये गेली 7 वर्ष हे आम्ही विविध उपक्रम राबवत असतो। गेल्याच वर्षामध्ये आम्ही मुलांना भाजीची ओळख व्हावी म्हणून आम्ही भाजी मंडई असा एक कार्यक्रम राबवला होता। त्याचबरोबर आता पुढच्या ह्याच्यामध्ये दिवाळी येणार आहे आणि त्यामध्ये दिवाळीमध्ये आमचे मुलं विविध प्रकारचे आकाशकंदील सुबक तऱ्हेने तयार करतात, त्याचंही प्रदर्शन, पणत्या आहेत त्या पणत्यांची विक्री आम्ही करत असतो। त्यातून मिळणारा नफा हा आमच्या शाळेच्या विधायक कार्यक्रमासाठी आम्ही वापरत असतो। अशा पद्धतीने मुलांना एक व्यावसायिक शिक्षण म्हणजे प्रत्यक्ष न लाजता आपण व्यवसायाचं एक तत्त्वसुद्धा मुलांना कळत नकळत त्यांच्या बोलण्यातून संभाषणातून रुजवण्याचा एक आम्ही केलेला एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला आमचा पालकवर्ग भरघोस असा प्रतिसाद देत आहे। मी सौ संध्या उमेश रेवाळे या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षिका या पदावरती गेले 30 वर्ष कार्यरत आहे आणि आता विद्याभारती विभागामध्ये मी गेली 7 वर्ष काम करत आहे। दापोली एज्युकेशन सोसायटीने विद्याभारती विभाग सुरू केल्यानंतर खरं तर ही कृती अंतर्गत स्वयंकृतीवर म्हणजे कृतीद्वारे शिक्षण देण्याची पद्धत आहे आणि ही पद्धत सुरू झाल्यानंतर त्या वर्षापासून आमच्या शाळेमध्ये विद्याभारती विभागामध्ये आम्ही प्रत्येक कृती ही किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही कृतीद्वारे मुलांना घेतली जाते। अनुभवातून आणि कृतीद्वारे मुलांना शिक्षण दिलं जातं। गुरुकुल पद्धतीचा यामध्ये समावेश आहे। स्वयं अध्ययन केलं जातं आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्यांचा शारीरिक मानसिक विकास होण्याच्या दृष्टीने ज्या आवश्यक बाबी आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही सतत कार्यशील असतो। प्रत्येक घटक आम्ही त्यांना कृतीद्वारे शिकवतो, अनुभवातून शिक्षण देतो। परिसरसारखा विषय असेल तर आम्ही तो वर्गामध्ये शिकवतच नाही, प्रत्यक्ष परिसरामध्ये नेऊन त्याद्वारे त्यांना शिक्षण दिलं जातं। मूल्यावर आधारित मुलांचा विकास केला जातो अशी ही आधुनिक शैक्षणिक पद्धत आहे या आमच्या या दापोली एज्युकेशन सोसायटीने राबवलेले आहे आणि आमचे सगळे जे टीम आहे आणि शाळेतले मुख्याध्यापक सगळे संस्थाचालक यांच्या अविरत प्रेरणेने आणि पाठिंब्यामुळेच आम्ही ही अशी कृती राबवत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2047 हे विकसित भारताचे लक्ष देशवासियांसमोर ठेवले आहे। या लक्ष्याकडे वेगाने मार्गक्रमण करताना भारताची ही नवीन शिक्षण नीती हीच आपल्यासाठी फार मोठी उपलब्धी असणार आहे। या नव्या शैक्षणिक धोरणानुसार कृतीयुक्त शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या भावी पिढीत निर्माण होत असलेला आत्मविश्वास मोदीजींचं हे स्वप्न 2047 पूर्वीच साकार करेल असा विश्वास वाटतो। मात्र त्यासाठी आपल्या वर्तमान पिढीला देखील प्रामाणिकपणाचं मूल्य कायम कृतीशील ठेवावं लागेल इतकंच। प्रशांत कांबळे, DNA न्यूज, दापोली।